भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकजुटीने आपली ताकद लावून भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने नगर परिषद नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार जाहीर केले। त्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी तुळजापूर येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता बैठकीत बोलताना केले। तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन देखील करण्यात आले। बैठकीत असंख्य युवकांनी भाजपात प्रवेश केला। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडे आपण बघतो। जगातली सगळ्यात मोठी लोकशाही भारतात आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं नेतृत्व नरेंद्र भाई मोदीच्या रूपाने भारतीय जनता पार्टीकडे आणि हिंदुस्थानकडे। तसंच नेतृत्व महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आहे आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा धाराशिव जिल्हा चालतो हे नेतृत्व आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब तुमच्या विधानसभेचे आमदार। त्यामुळे तुमच्यावरती सगळ्यांची जबाबदारी जास्त आहे। मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून जिल्ह्यात कुठेही बैठक घेतली नाही। नगरपालिका या विषयानं कुठल्याही नेत्यांना किंवा कुठल्याही तालुक्यातल्या शहरातल्या 8 ठिकाणी निवडणुका येतात, पण एकाही ठिकाणी मी बैठक घेतली नाही। मी आनंदरावला फोन केला आणि सांगितलं, आनंदराव पहिली बैठक आई तुळजा भवानीच्या दरबारात आपल्याला घ्यायची आणि इथून आपल्याला सुरुवात पुढे विरोधक म्हणून उभे आहेत। आम्ही कुठल्याही व्यक्तीला विरोधक मानत नाही। त्यामुळे या समस्याच्या विरोधात लढण्यासाठीचं बळ आई जगदंबेनं आपल्याला द्यावं आणि आपण आई जगदंबेच्या दरबारामध्ये या सगळ्या नागरिकांची सेवा करण्यासाठी सक्षम असं नेतृत्व या भागात निवडून द्यावं या विश्वासासह या ठिकाणी मी आपल्या समोर रजा घेतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण तिथं लक्ष देत नाही, कोणाला भाडं बी घेत नाही आणि ह्याच्या पुढे तुम्हाला कोण भाडं मागणार नाही आणि तिथं कुठल्याही त्या ठिकाणी धंदा करा, आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करणार आहोत। आणि एवढंही साथ देतो की आपण कुठलंही काम सांगा, आमची सर्व टीम आपलं काम करायला तयार आहेत आणि आमचे राहदादा तर जी तुळजापूरसाठी जी काय काम करणार आहेत आपल्याला सध्या सगळ्यांना माहीत आहे। त्यामुळे दादांच्या विश्वासावर आपण जे आमच्या पार्टीमध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये, आपण कुठलंही मनामध्ये संकोच निर्माण करून घेऊ नका। तुमचं कसलंही काम असू द्या, आम्ही सर्वजण करू एवढं बोलतो।